आलीस का? काय झालं ग मनू? सई, मला ना जरा स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी विदाउट शुगर देतेस? सई कामाला गेलीये बाळा, मी देते तुला कोरी कॉफी करून. हा मनू, अगं आज तू जागा बघायला गेली होतीस ना? बरी होती का जागा? अगं झालंय का हिला? चेहरा बघ कसा दिसतोय. काय माहिती, तुम्हीच विचारा ना. मी कॉफी करते तिच्यासाठी. तू काही बोललीस का तिला? छे हो, तिचं ना काहीतरी बिनसलंय. मनू, तुला बरं वाटत नाही का? नर्वस झालीस का? अगं जागा मिळेल ग, वेळ लागतो अशा गोष्टींना. तू एवढं मनात लावून घेऊ नकोस. मनू, तुला कोणी काही बोललंय का? नाही आजोबा. मग तू कुठे धडपडलेस का? काय झालंय काय? काही नाही आजोबा. काही नाही काय? चेहऱ्यावर दिसतंय. अगं काय झालंय ते तरी सांग. काही नाही. तुला सलीलचा फोन वगैरे आला होता का? मग तुला कोणाची आठवण येते का? येताना कुठे ऍक्सिडेंट बघितलास का? भीती वाटली का तुला? अहो तुम्ही पण ना किती प्रश्न विचारताय तिला. जरा वेळाने बोलेल ती. अगं पण तूच म्हणाली होतीस ना की तुम्ही विचारा म्हणून. हो हो, पण तिला जर आत्ता बोलायचं नसेल तर मागे लागू नका ना उगाच. घे बाळा कॉफी पी. मनू, कॉफी घेतेस ना? हो हो. गीता, काय म्हणला तो प्लाय? माहित नाही म्हणतो. माहित नाही? मग त्या ह्याला फोन कर ना. काय ग, संत्याला फोन कर. हा हा करते. कुठे गेला असेल बाई हा? मी चहाच्या टपरीवर जाऊन आलो. ते सगळे मित्र एकत्र जमायचे ना तिथे. म्हटलं प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, पण तिथेही नाही आहेत. हॅलो संत्या. अहो हा हल्ली हॉस्पिटलमध्ये जात नाही, तर मी तिथे सुद्धा फोन करून विचारलं, तू कुठेच नाहीये. ए, त्याच्या डॉक्टरकडे फोन केला का? तिथे फोन कर ना डॉक्टरकडे त्याच्या. अगं बाई, हे डोक्यातच नाही आलं माझ्या. मधु काका, ती दुसऱ्या फोनवर बोलते, तुम्ही जरा करता का फोन? हो करतो करतो, तू काळजी करू नकोस, आत्ता करतो. त्याला पण माहित नाही म्हणतो तो. उलट तोच मला विचारत होता की विक्रांत आम्हाला सध्या भेटत का नाही. अगं मग आता काय करायचं? डॉक्टर म्हणाल्या की तो क्लिनिक मधून केव्हाच गेलाय. अहो पण मग गेला कुठे तो? नाही म्हणजे घरी आलाच नाही ना? अलका, अगं काळजी करू नकोस ग, येईल तो परत. गेला असेल जरा इकडे तिकडे. इकडे तिकडे? अहो इकडे तिकडे म्हणजे कुठे? कुठे शोधायचं आपण त्याला? अहो तो असा त्याच्या विचारात असला की असा कुठेतरी भरकटत गेला आणि हरवला तर? मला तर काही कळेनासच झालंय ग. वहिनी प्लीज टेन्शन नका ना घेऊ, आपण वाट पाहूया, येईल तो. नाही ग, मला ना काही सुचेन असं झालंय बघ. वहिनी अलके, येईल ग तो, नको काळजी करूस. हो ना. हो कुठे शोधायचं त्याला? ये ये. काळजी वाटते हो मला त्याची.
तुमच्या दोघात प्रेम नसेल. ते दुर्दैव आहे की तुम्हाला माहित नाही ते प्रेमच आहे. हे विक्रांतलाही माहित नाही की हे प्रेम आहे आणि तुलाही माहित नाही. काका तुम्हाला काय वाटतं माझ्या आणि विक्रांत मध्ये काय नातं आहे? तुम्ही एकत्र काम करता, तुमच्या व्यवसायाबद्दल एकमेकांच्या मनात आदर आहे. इतकंच नाही तर तुम्ही चांगले मित्र आहात. हो ना काका. हो. पण मला विक्रांत बद्दल जे वाटतंय त्याला सलीम प्रेम असं म्हणतोय. तू त्याला सांगायचं, स्पष्टीकरण द्यायचं, त्याला समजवायचंस. नाही करू शकले मी. का? कारण तो जसं जसं बोलत गेला तसं तसं मला त्याचं म्हणणं पटत गेलं काका. मानसिक काय अवस्था करून घेतलीस तू. मला बोलायचं नाहीये. पण मला बोलायचंय. मी नाही राहू शकत बोलल्याशिवाय. तू प्लीज इथून निघून जा. मानसी मला नाही बोलायचंय. मी एकटा पडेन. तू नसशील इथे तर. मानसी तू मला सोडून नको जाऊस. विक्रांत तुझं माझ्याशी बोलणं, तुझं हसणं, तुझं मला समजून घेणं, हे सगळं मला हवंय. मी नाही राहू शकत त्याशिवाय. आज 3 वर्षांनी मला विक्रांत दिसला. 3 वर्ष. पण आज तो ज्या अवस्थेत आहे त्याला जबाबदार कोण आहे? तो स्वतः की मीही? तसं असेल तर मग मला ते कळायला हवं. पण कसं कळेल? कोण सांगेल? काहीही करून ते मला शोधायला हवं. चला चला आम्हाला ईशाच्या 2-2 पोनीज घालायच्या आहेत. बाय ईशू थांब थांब थांब. हा मम्मा आपण कुठे चाललोय भूर? हा सिक्रेट आहे. तुला यायचं ना? कुठे घेऊन चाललीयस ग तू तिला? अगं आजी जरा काम आहे, जावं लागेल आणि कदाचित यायला उशीरही होईल. मी कळवीन काय ते. जेवणापर्यंत याल ना? काही सांगता येणार नाही. अगो बाई इतका उशीर होणार आहे? म्हणू अगं तू जा, पण तुझ्या कामाला तिला कशाला बरोबर नेतेस? ती कंटाळली आणि तुला त्रास दिला म्हणजे? आजोबा तिच्याच कामाला जाते मी. म्हणजे शाळेत ऍडमिशन घ्यायला जातेस? नाही काम तिचं आहे, मी तिच्या बरोबर जाते. म्हणू अगं काय बोलतेस? काय अर्थ आहे याचा? आता काही सांगता येणार नाही, मी नंतर सांगते. प्लीज आता आम्हाला जायचंय. चला बाय बाय बाय. चला इशू. चला 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 चला. पाच बॉल 14 रन. चल चल काय हे काय चल मी आता बघ आउट करतो. बघूया बघूया. लागलं का तुम्हाला? अरे 4 रन धावले. राहून दे आता बघ आउट करतो. आउट केलंस आता तुला का? आउट करतो मी. मगाशी पण तेच बोललेलास. आता आउट करतो बघ. शक्यतो माझ्याकडे मारू नको रे बाबा. मधून नीट वाकून फिल्डिंग कर. अरे झाली 1 रन झाली. 1 रन झाली. 1 रन झाली ना. हा चला सांभाळ व्यवस्थित. ओढवले, ओढवले, नो.
आऊट आहे आउट दिला Out बघितलं, आहे. बोललो ना आउट केला ये आउट केला. अरे बापरे वहिनी आल्या वाटते चला चला आवरूया चल लवकर. ईशा आई आजोबा बघा मानसी आणि ईशा आली आहे. हाय ईशा. हाय ईशा. तुला आमचं नाव माहितीये? आर्यन दादा. मी दादा नाही काय, मी तुझा काका आहे. आणि हो मी तुझा अथर्व काका. शेक हँड. अगं हे किती गोड असते. मम्मा ही कोण आहे? मी तुझी गीता आजी. तू खाणार आहेस का काही? काय खाणार? तुमच्याकडे काय आहे? गीता काकी ही असंच म्हणतीये. असू दे ग. तू काय खाणार ते सांग मी देते तुला. मधु काका, नानू मामा कसे आहात? मी कसा दिसतोय सांग. छान. हा. नानू मामा बरं आहे. कमरेचं हाड मोडून बसलोय. कोणी बोलला हात? दैव दुसरं काय. मामा म्हणजे काय? आर्यन मानसी ताईसाठी पाणी घेऊन ये जा. मम्मा मला पण. हो बेटा एक मिनिट. हा आमची पिंक पिंक बॉटल. अरे वा मॅचिंग आहे. गुड. बेटा आता सगळे आजोबांना नमस्कार कर. जा आयुष्यमान तिकडे. गुड गर्ल. ही मनू सकाळी सकाळी ईशाला घेऊन कुठे गेलीये कोण जाणे. अगं शाळा दाखवायला घेऊन गेली असेल नक्कीच. ईशाला शाळा दाखवून तिला ते आवडते की नाही याचा अंदाज घ्यायचा असेल. काय माहिती. सई तुला काही कल्पना आहे का ग कुठे गेलीये ते? नाही आजी. आणि तिने तुम्हालाच सांगितलं नसेल तर मला कशी सांगेल. अहो नाही काही नाही जाऊ दे. मला वाटतं एवढी पुरेल. मी घेऊन जाते आतमध्ये. हा मला काय शंका आहे ते माहितीये का. ती ईशाला घेऊन मोनिकाकडे गेली नसेल ना. म्हणजे आता मी 3 वर्ष सांभाळलं ईशाला, आता तू सांभाळ असं सांगायला. काहीतरीच काय. आपली मनू अशी आहे का. आणि मोनिकाचा सध्या पत्ता कुठे आहे? तेही खरंच आहे म्हणा.
तू उगाच काहीतरी विचार करतेस. तू असलं काही बोलत जाऊ नकोस आणि सई घरात असताना तर अजिबात बोलू नकोस. हो, तुमचं बरोबरच आहे. हा कटू विषय आत्ता नकोच. मम्मा सरबत आंबट आहे. अगं ते पण आहे, ते कैरीचं असतं ना म्हणून आंबट असतं. तुला साखर घालून देऊ का? हो चालेल. नको गीता काकी, एक मिनिट. इशू, तुला आवडलं नसेल तर मी पिते. आणि इकडे मला आवडलं. नक्की पिणार? हा. बघ अथर्व काका, आर्यन काका कसे पितायत. घे घे. हळू हळू हळू. संपलं का? थँक्यू आजोबा. मला अजून सरबत. आता का ग आंबट होतो म्हणालीस ना? हा? मला आंबट आवडतं. हो. देऊ का ग तिला थोडं? इशू पिल्लू, नक्की तू पिणार? लब्बाड आहे हा मुलगी. अगं काय झालं? मी मधु आजोबावर शिरली आहे. चिडली का तू? का ग, का चिडली तू? का रुसली? तुम्ही मला लंबाड म्हटलं म्हणून. लब्बाड. अगं मी ते असंच म्हटलं. खरं तर आमची ईशा गोड आहे. अथर्व, आर्यन, जा तिला खेळायला घेऊन जा. तुमचे खेळ दाखवा. थांबा थांबा. गुड गर्ल. जा आता. चल आपण खेळायला जाऊ. चल चल आपण मस्त, आपण मी तुला माझे गेम्स दाखवेला. चल 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 आपण खेळायला जाऊ. आपण आजकालची मुलं मात्र फार हुशार आहेत हो. नानू, हे तू आनंदाने म्हणतोयस की दुःखाने? मानसी, कशी काय एकटी राहिलीस तू हिला घेऊन? आता ठरवलं होतं ना, मग केलं. तुला आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं अगं. अगं खरंच. तुझा आता रिझल्ट कधी आहे फायनल? आता लगेच लागेल. चांगले गेलेत पेपर. डिस्टिंक्शन नाही तर फर्स्ट क्लास तरी मिळायला हवा. तशी तू हुशारच आहेस आणि ईशा सुद्धा. हो, खरंच हुशार आहे ईशा. तू इतकं सगळं सांभाळून इतकी अवघड परीक्षा दिलीयस, आम्हाला तुझा खरंच अभिमान वाटतो.